नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभावांमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमा तिथी ही खूप महत्त्वाची असते. पौर्णिमा तिथी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची आणि श्री हरी विष्णूची पूजा केल्यामुळे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या पापकर्मापासून आपल्याला मुक्ती मिळते. आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. पौर्णिमा म्हणजे मनाची इच्छा पूर्ण करणारी अशी ही तिथी असते. या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही आपण केली पाहिजे. तसेच या दिवशी सत्यनारायण देखील करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमा तिथीला आपण चंद्राला अर्घ्य नक्की द्यावा. अर्घ्य दिल्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांचा कृपा देखील आपला आशीर्वाद आपल्याला मिळतो. तसेच पौर्णिमा तिथीला आपण चंद्राला अर्घ्य देणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला कुंडलीतील जो काही चंद्र आहे तो मजबूत होतो आणि पौर्णिमा तिथीला चंद्राला अर्घ्य देण्यासाठी दूध, पाणी, फुले, अक्षदा टाकून आपण ओम सोम सोमाय नमः म्हणत चंद्राला अर्घ्य द्यावा. या साध्या उपायाने देखील आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या कुंडलीतील चंद्र हा मजबूत होतो. पौर्णिमा तिथीचा उपवास जरी नाही केला तरी तुम्ही चंद्राला अर्घ्य द्यावा, कारण यामुळे देखील आपल्याला मानसिक सुख, शांती, समृद्धी मिळते. या उपायाने आपल्या देखील इच्छा देखील पूर्ण होतात. त्यामुळे चंद्राला अर्घ्य नक्की द्याव्यात. तर बघा, आपण आज बघणार आहोत की पौर्णिमा तिथी कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे. पौर्णिमेचा उपवास पकडत असाल तर तो कधी पकडायचा आहे. मार्गशीर्ष पौर्णिमाच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे आणि सत्यनारायणची पूजा करणार असाल तर ती पूजा कधी करावी आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी स्नानदान, दीपदान कधी करावे, चंद्रोदय कधी होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण नक्की बघा. तर मंडळी बघा, मार्गशीर्ष महिन्याची तिथी पौर्णिमा तिथी ही सुरू होणार आहे 4 डिसेंबर 2025 ला सकाळी 8:37 आणि पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे 5 डिसेंबरला सकाळी 4:43. तर अशा वेळेस 4 डिसेंबरला 2025 गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा तिथी आहे. तर जर पौर्णिमेचा उपवास तुम्ही करणार असाल तर 4 डिसेंबर 2025 ला उपवास करावा. 4 डिसेंबरला अन्नपूर्णा जयंती पण आहे. तर जे भक्त सत्यनारायणचा उपवास करणार असाल त्यांनी देखील तुम्ही 4 डिसेंबरला 2025ला भगवान श्री हरी विष्णूंची सकाळी लवकर उठून पंचोपचाराने पूजा करून सत्यनारायणची विधिविधानुसार पूजा करावी आणि उपवास पकडावा. 4 डिसेंबरला दत्त जयंती पण आहे आणि अन्नपूर्णा जयंती पण आहे आणि सत्यनारायण पण तुम्ही करू शकता. हे सर्व एका दिवशी आल्यामुळे हा दिवस खूपच महत्त्वाचा आणि असा उत्तम आणि श्रेष्ठ असा दिवस आहे. 4 डिसेंबरला सूर्योदय हा सकाळी 6:57 सुरू होईल आणि सूर्यास्त हा संध्याकाळी 5:37 होईल आणि ब्रह्ममुहूर्तावर काही जण पूजा पाठ करतात, मंत्र स्तोत्राचे पठण करतात. तर ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होईल आणि सकाळी 6 वाजेपर्यंत राहील. ब्रह्ममुहूर्त हा पूजापाठसाठी, मंत्र स्तोत्रासाठी, पठण करण्यासाठी अतिशय उत्तम असा हा वेळ असतो. तसेच काही जण दान धर्म देखील या दिवशी करतात आणि करायलाच पाहिजे. तर यावेळेस देखील तुम्ही दान धर्म करू शकता. अमृतकाळ हा देखील खूपच असा शुभ मुहूर्त असतो. यावेळेस देखील या दानधर्म पूजापाठाला खूप असे महत्त्व आहे. त्यामुळे आपले जे काही आपण कर्म करतो, जे काही दानधर्म करतो ते अमृतासमान होते. त्यामुळे तुम्ही अमृत काळाला देखील पूजापाठ करावी, दानधर्म करावा. तर अमृत काळ हा दुपारी 12:49 ते दुपारी 2:12 राहील. तर तुम्ही अमृत काळामध्ये जे काही कार्य कराल, पूजा कराल ते अमृतासमान होईल. तर तुम्ही यावेळेस देखील अमृत काळामध्ये पूजापाठ करावी, दानधर्म करावा. तसेच तुम्ही नामजप स्मरण देखील करावा, मंत्राचे स्तोत्राचे पठण करावे. अभिजित मुहूर्त हा देखील अतिशय शुभ असा मुहूर्त आहे. यावेळेस देखील तुम्ही दानधर्म करू शकता, मंत्रास्तोत्राचे पठण करू शकता. तसेच तुम्ही पूजापाठ देखील करू शकता. अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:55 ते दुपारी 12:38 राहील. यावेळेस देखील तुम्ही कुठलेही शुभ कार्य करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहू काळ हा यावेळेस तुम्हीही कुठलेही कार्य करू नका, पूजापाठ करू नका. राहू काळ हा दुपारी 1:06 ते दुपारी 2:32 राहील. राहू काळात कोणतेही कार्य करू नका. पौर्णिमेला
तर चंद्र खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी चंद्रोदय हा 5 वाजता होईल. सत्यनारायण करणार असाल तर तुम्ही सत्यनारायण सकाळी किंवा संध्याकाळी पण करू शकता. तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही सत्यनारायण करून घ्यावा. या दिवशी माता लक्ष्मीला खीर हा हा नैवेद्य दाखवावा, कारण माता लक्ष्मीला खीर अतिप्रिय आहे. त्यामुळे तुम्ही खिरीचे नैवेद्य नक्की दाखवावा. जर का तुम्ही खिरीचे नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही खिरीचे दान देखील करू शकता. अशा प्रकारे तुम्ही खिरीचे अन्नदान देखील करू शकता. जर का तुम्ही अन्नदान करू शकत नाही, तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कुठलेही अन्नदान करावे. तसेच तुम्ही खिरीची जी काही सामग्री असते ती देखील दान करू शकता. या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे. त्यामुळे तुम्ही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराचा पूर्ण किचन वाटा हा स्वच्छ करून तुम्ही तिथे पिठाचा दिवा लावावा. पिठाचा दिवा लावल्यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील. तसेच तुम्ही अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. घरात सुख समृद्धी येईल. तुम्ही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी म्हणजे 4 डिसेंबरला तुम्ही चौमुखी दिवा देखील लावू शकता. त्यामुळे चारी बाजूने सकारात्मक ऊर्जा ही येत असते. अन्नपूर्णा देवीची आपण पूजा करावी. आपली गॅस शेगडी असते तिची पूजा करावी. तुम्ही किचन वाट्यावर स्वास्तिक काढावे आणि पूर्ण किचनची आपण धूप दीपने पूजा करून घ्यावी. त्यामुळे देखील अन्नपूर्णा माता ही प्रसन्न होते. तर मंडळी, अशा प्रकारे पौर्णिमेला 4 डिसेंबरला अन्नपूर्णा जयंती आहे, दत्त जयंती आहे. तर तुम्ही सांगितलेल्या मुहूर्तावर पूजा करून घ्यावी. त्यामुळे देखील अन्नपूर्णा माता ही प्रसन्न होईल. घरात सुख समृद्धी ऐश्वर्य लाभेल आणि आपल्या घरात कशाचीही कधीही कमतरता भासणार नाही. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.